नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडिट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. प्रेमपूर्वक धर्माचा इतिहास सांगत ती रात्र सुखाने गेली. सकाळ उजाडली. भरत शत्रुघ्न हे नित्यक्रिया आटपून श्रीराम, अत्रिमुनी व वशिष्ठ यांची आज्ञा घेऊन सर्व समाजासह साधेपणाने श्रीरामांच्या वनास प्रदक्षिणा करण्यास पायी गेले. ते अनवाणी चालत आहेत हे पाहून पृथ्वी मनातून संकोच पाहून कोमल झाली. कुश, काटे, खडे, खड्डे इत्यादी कठोर, त्रासदायक आणि वाईट वस्तू लपवून पृथ्वीने मार्ग सुंदर व कोमल बनविले. सुखदायक, शीतल, मंद, सुगंधित हवा वाहू लागली. मार्गामध्ये देवांनी फुलांचा वर्षाव केला. मेघांनी सावली धरली. वृक्ष फुलाफळांनी बहरले. गवत कोमल झाले. पशु त्यांना पाहत होते आणि पक्षी सुंदर वाणीने बोलत होते. ते सर्वजण भरत हा श्रीरामांचा आवडता आहे असे मानून त्याची सेवा करू लागले. एखादा सामान्य माणूसही आळसामुळे जांभई देताना राम म्हणतो, तेव्हाही त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. मग श्रीरामांच्या प्राणप्रिय भरतासाठी सर्व सिद्धी मिळवणे ही मोठी आश्चर्याची गोष्ट नव्हती. अशा प्रकारे भरत वनात फिरत होता. त्याचा नेम व प्रेम पाहून मुनीसुद्धा संकोच पावत होते. पवित्र जलाची स्थाने, पृथ्वीचे वेगवेगळे भाग, पक्षी, पशु, तृण, पर्वत, वन आणि जागा सर्व विशेष रीतीने सुंदर, विलक्षण, पवित्र आणि दिव्य असलेले पाहून भरताने प्रश्न विचारले आणि प्रश्न ऐकून ऋषीवर्य अत्री यांनी मनपूर्वक सर्वांचे कारण, नाम, गुण व पुण्यप्रभाव सांगितले. भरत कुठे स्नान करीत होता, कुठे प्रणाम करीत होता, कुठे मनोहर स्थानांचे दर्शन घेत होता आणि कुठे अत्रींच्या आज्ञेने बसून सीतेसह श्रीराम व लक्ष्मण या दोघा बंधूंचे स्मरण करीत होता. भरताचा स्वभाव, प्रेम आणि सुंदर सेवाभाव पाहून वनदेवता आनंदाने आशीर्वाद देत होत्या. अशा प्रकारे फिरत असताना 2:30 प्रहर झाला. तेव्हा ते परतले आणि येऊन त्यांनी श्री रघुनाथांच्या चरणकमलांचे दर्शन घेतले. भरताने 5 दिवसात सर्व तीर्थस्थानांचे दर्शन घेतले. भगवान विष्णू व महादेव यांची कीर्ती सांगण्या ऐकण्यामध्ये 5वा दिवसही गेला. संध्याकाळ झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून भरत, ब्राह्मण, राजा जनक आणि इतर समाज हे सर्व गोळा झाले. कृपाळू श्रीरामांनी मनात विचार केला, सर्वांना निरोप देण्यास आजचा दिवस चांगला आहे. परंतु हे सांगण्यास त्यांना संकोच वाटत होता. श्रीरामचंद्रांनी गुरु वशिष्ठ, राजा जनक, भरत व सर्व सभेकडे पाहिले, परंतु संकोचाने दृष्टी फिरवून ते भूमीकडे पाहू लागले. सर्व सभा त्यांच्या वागण्याची प्रशंसा करीत विचार करू लागली की श्रीरामांच्या सारखा भिडस्त स्वामी कोठेही नाही. मन ओळखणाऱ्या भरताने श्रीरामांचा रोग पाहून प्रेमाने उठून मोठ्या धीराने दंडवत घालून हात जोडून म्हटले, हे नाथ, तुम्ही माझ्या सर्व आवडी पुरवल्या. माझ्यासाठी सर्व लोकांनी दुःख सोसले आणि तुम्ही सुद्धा अनेक प्रकारे दुःख सहन केले. स्वामी, आता आज्ञा द्या. मी जाऊन 14 वर्ष पूर्ण होईपर्यंत अयोध्येत राहतो. हे दीनदयाळ, हे कौशलाधीश, हे कृपाळू, ज्या उपायाने हा तुमचा दास पुन्हा तुमच्या चरणांचे दर्शन करू शकेल असा उपदेश या अवधीसाठी मला द्या. हे स्वामी, तुमच्या प्रेमामुळे व संबंधामुळे अयोध्यावासी, कुटुंबीय आणि प्रजा हे सर्व पवित्र व आनंदाने युक्त आहेत. तुमच्यासाठी भवदुःखाच्या ज्वालेमध्ये जळणे हे सुद्धा चांगलेच आहे. आणि हे प्रभू, तुमच्या विना मोक्षाचा लाभ सुद्धा व्यर्थ आहे. हे स्वामी, तुमचा स्वभाव फार चांगला आहे. सर्वांच्या हृदयातील व मजसेवकाची आवड, लालसा आणि राहणी जाणून हे प्रणतपाल, तुम्ही सर्वांचे पालन कराल व हे देवा, दोन्ही बाजूंनी शेवटपर्यंत सांभाळून न्याल असा मला पूर्णपणे भरवसा आहे. विचार केल्यावर जरासुद्धा चिंता उरत नाही. माझी लीनता आणि स्वामींचे प्रेम हे दोन्ही असल्यामुळे मला मोठा धीर आला आहे. हे स्वामी, हा धीटपणाचा दोष बाजूला सारून व संकोच सोडून मजसेवकाला उपदेश द्या. दूध आणि पाणी वेगवेगळी करण्यामध्ये निपुण हंसीच्या सारखी गती असलेली भरताची विवेकपूर्ण विनंती ऐकून सर्वांनी त्याची प्रशंसा केली. दीनबंधू आणि परमचतुर असलेल्या बंधू भरताचे हे नम्र व निष्कपट बोलणे ऐकून देश, काल आणि प्रसंगानुसार श्रीराम म्हणाले, हे बंधू, तुझी, माझी, परिवाराची, घरची व वनाची सर्व चिंता गुरु वशिष्ठ व महाराज जनक यांना आहे. आपल्या शिरावर गुरुजी, मुनी विश्वामित्रा आणि मिथिलापती जनक यांचा वरदहस्त आहे.
तोवर आम्हाला व तुला स्वप्नातही क्लेश होणार नाहीत. माझा आणि तुझा पुरुषार्थ, स्वार्थ, सुयश, धर्म आणि परमार्थ यातच आहे की आपण दोघा बंधूंनी वडिलांच्या आज्ञेचे पालन करावे. राजांच्या मनाप्रमाणे वागणेच लोक व वेद दोन्ही दृष्टींनी चांगले आहे. गुरु, पिता, माता आणि स्वामी यांच्या उपदेशाचे पालन केल्याने कठीण मार्गावरून चालतानाही पाय खड्ड्यात पडत नाही. असा विचार करून सर्व चिंता सोडून अयोध्येला जाऊन हा समय संपेपर्यंत त्याचे पालन कर. देश, खजिना, कुटुंब, परिवार इत्यादी सर्वांची जबाबदारी गुरुजींच्या चरणरजावर आहे. तू मुनी वशिष्ठ, माता आणि मंत्री यांचा विचार घेऊन त्याप्रमाणे पृथ्वी, प्रजा व राजधानी यांचे फक्त पालन करीत राहा. तुलसीदास म्हणतात की श्रीराम म्हणाले, प्रमुख असणाऱ्याने मुखाप्रमाणे असले पाहिजे. तो खाता पिताना एकटा असतो, परंतु विवेकाने सर्व अंगाचे पालन पोषण करीत असतो. आजच्यासाठी धन्यवाद.